काय मग कशी वाटली भाजी? तोंडाला पाणी सुटलं ना बघितल्यानंतर? ही एक पारंपरिक भाजी आहे. आपण रोज डब्यात भाजी देताना विचार करतो ना की आपल्या नवऱ्याला, मुलांना प्रोटीनयुक्त, आयर्न असं सगळं मिळावं जेवणातून म्हणून. त्यासाठी मी इथं चाकवताचा गरगटा करणार आहे. त्यासाठी मुगाची डाळ आणि शेंगदाणे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही दुसऱ्याही डाळी घालू शकता. मी फक्त मुगाची डाळ आणि शेंगदाणं घेतलेलं आहे. स्वच्छ धुवून चाकवतसुद्धा निवडून स्वच्छ धुवून बारीक चिरून कुकरमध्ये घातलेलं आहे. त्यात थोडं पाणी आणि थोडं हळद घालून 3 शिट्या लावून घ्यायच्या आहेत. इकडं कांदा आणि टॅमॅटो बारीक चिरून घ्यायचा आहे. मी टॅमॅटोतील बिया घेत नाही. म्हणतात ना टॅमॅटोतल्या बियामुळे युरिन स्टोनला प्रॉब्लेम होतो. माहीत नाही, पण मला आवडत नाही त्यामुळं मी घेत नाही. इकडं कढई तापून 2 चमचे तेल घालायचं, जिरं मोहरीची फोडणी द्यायची आणि आपल्या टेरेसवरील ताजा ताजा कढीपत्ता, मजाच न्यारी, याची फोडणी देऊन आपण कांदा परतून घ्यायचा आहे. त्याच्यात टोमॅटो पण बारीक चिरून घालायचं आहे. थोडं परतून झाल्यानंतर त्यामध्ये चटणी, मीठ, जिरंपूड, धणपूड, हळद सगळं घालून मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मग आपण कुकरमधील ही डाळ त्यामध्ये घालायची आहे. पूर्ण डाळ घालून झाल्यानंतर व्यवस्थित पळीनं मिक्स करून घ्यायचं आहे. एक उकळी येईपर्यंत ठेवायचं. बघा कसा मस्त गरगटा झालेला आहे. आपण हे चपातीबरोबर खाऊ शकतो आहे, भाकरीबरोबर खाऊ शकतो आहे. दुसऱ्या कशाचीही आवश्यकता नाही. मस्त लागतो आहे. करून बघा एकदा.